मानवत नगर परिषदेचे नागरिकांना आवाहन 1 ते 15 मे दरम्यान डिजिटल पद्धतीने स्वगणना करावी। देशाची पहिली डिजिटल जनगणना स्वगणनेची ऑनलाईन सुविधा उपलब्ध। भारत सरकारकडून राबवण्यात येणारी जनगणना 2027 ही देशातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार असून तिच्या पहिल्या टप्प्यात घरसूचीकरण कार्यक्रम 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। या संदर्भात मानवत नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी कोमल सावरे यांनी सर्व नागरिकांना स्वगणना करण्याचे आवाहन केले आहे। भारतामध्ये दशवार्षिक जनगणनेची परंपरा असून ही जनगणना एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे। जनगणना 2027 ही देशातील 16वी तर स्वतंत्र भारतातील 8वी जनगणना असून 21व्या शतकातील 3री जनगणना आहे। यंदा प्रथमच ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात नागरिकांना घरबसल्या स्वगणना करण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामध्ये या संकेतस्थळावर जाऊन नागरिक आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन माहिती भरू शकतात। ही प्रणाली सुरक्षित, सुलभ व सोयीस्कर असून इंग्रजी, हिंदी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे। स्वगणना पूर्ण केल्यानंतर नागरिकांना एक युनिक ID प्राप्त होईल। हा ID सुरक्षित ठेवणे आवश्यक असून 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान घरी येणाऱ्या प्रगणकास तो सादर करावा लागणार आहे। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, व्यापारी वर्ग, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन नगर परिषद मानवतच्या वतीने करण्यात आले आहे। नागरिकांनी आपल्या सोयीच्या वेळेत ऑनलाईन स्वगणना पूर्ण करून देशाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभाग नोंदवावा असंही आवाहन करण्यात आलं आहे। जनगणनाचा 2027 हा पहिला टप्पा आहे। या संदर्भात आपण मानवत नगर परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊया। कोमल सावरे, मुख्य अधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी नगर परिषद मानवत। मानवत शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग, व्यापारी वर्ग, शैक्षणिक संस्था व नागरिकांना जाहीर आवाहन करते की आपल्या देशाची जनगणना 2027 दिनांक 1 मे 2026 पासून सुरू होत आहे। यावेळी प्रथमच जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार असून यामध्ये नागरिकांना आपल्या स्वतःच्या मोबाईलवर स्वगणना सेल्फ इन्युमरेशन करण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तरी आपण दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावी। सर्व माहिती भरल्यानंतर आपणास ID प्राप्त होईल। तो ID सुरक्षित ठेवून जनगणना करण्याकरिता येणाऱ्या प्रगणकास देण्यात यावा। ही सर्व प्रक्रिया सुरक्षित व सोपी आहे। तरी सर्वांनी आपली स्वगणना ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी असे आवाहन नगर परिषद मानवतच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद।